रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी तो विठ्ठल बरावा तो विठ्ठल बरावा सुख झाले वो बरावा तोहा माधव बरावा तोहा माधव बरावा तोहा विठ्ठल बरावा तोहा विठ्ठल बरावा बहुता सुखोताची जोडी बहुता सुखोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली
परखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधवा बरवा तो माधवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम देवती आला गोडे गोड जीव झाला गोडे गोड जीव झाला गोडे गोड जीव झाला देवती आला गोडे गोड जीव झाला गोडे गोड जीव झाला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ पाप पुण्य गेले एका स्नानेची कुंडले एका स्नानेची कुंडले एका स्नानेची कुंडले पाप पुण्य गेले एका स्नानेची कुंडले एका स्नानेची साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ
शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दन साधला हा परवा काळ साधला हा परवा काळ साधला हा पर्व काळ गेला अंतरी कामळ गेला अंतरी कामळ गेला अंतरी ढोबा रखुमाई जय ढोबा रखुमाई जय ढोबा रखुमाई चल जोरदार कोण तुम्ही निगोटे बघू
देव तिळी आला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ पाप पुण्य गेले
पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ। तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ। विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णु माय बापा अपारमुपा पांडुरंगा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। मंगल भावन मंगल हारी, द्रवऊ दशरथ आदिर बिहारी। सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जोग पानी। पवन तनय भक्तन हितकार, हृदय विराजत आवग बिहारी। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहु प्रणाम, कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम। देवतिळी आला गोडे गोड जीव धाला,
साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग मकर संक्रांतीनिमित्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 कडव्याचा उच्च अशा प्रकारची भूमिका सांगणारा सेवेकरता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल आजचा हा जो दिवस आहे याला खूप अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. ही मकर संक्रांत, याला काय म्हणतात? मकर संक्रांत. कारण भगवान सूर्यनारायण जे आहे ते धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात. दक्षिणायनामधून उत्तरायणाकडं ते प्रवेश करतात. आणि सूर्यनारायण हे आपले राजे आहेत. सूर्यनारायणाचं जेवढं आपण वर्णन करावं तेवढं कमीच आहे. कारण सर्व काही आपला जो व्यवहार आहे तो कोणाच्या बळावर आहे? सूर्यनारायणावर. सूर्य जर उगवलाच नसता तर निबंध लिहा तर काय झाला? एका विद्यार्थ्याला सांगितलं होतं की गायीवर निबंध लिहा. कशावर? गायीवर. तो दुसऱ्या वर्षी कोराच कागद घेऊन आला. शिक्षकाने विचारलं का नाही निवडलं? म्हणले मी गायीवर धरलं पण गायी पळून गेली. म्हणजे गायीवर निबंध लिहा म्हणजे गायीच्या पाठीवर का कागद धरून? तसं सूर्यनारायण जो आहे याच्यावर निबंध लिहा म्हटलं. हा जर नाही उगवला तर कसं आहे? पूर्ण सृष्टीचं जे काही चालू आहे सूत्र ते त्या सूर्यनारायणावर अवलंबून आहे. सूर्योदयामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात, आपले व्यवहार करता येतात. सूर्यनारायणामुळे शेती पिकते, सूर्यनारायणामुळे पाऊस पडतो. कारण समुद्रातलं पाणी शोषण करण्याचं कार्य कोणाचं आहे? सूर्यनारायणाचं आहे. पुन्हा तुम्हाला योग्य वेळेला देणंसुद्धा त्या उष्णतेमुळे ढग येतात सूर्यनारायणामुळे. हे सगळं काही शक्ती कोणाची आहे? सूर्यनारायणाची. अशा प्रकारचा हा भगवान सूर्यनारायणाच्या बाबतीमध्ये हा सण आहे. तो आता उत्तरायणाकडे म्हणजे मकर राशीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला म्हणून त्याला मकर. त्या राशी आहेत कन्या, तूळ, धनु, वृश्चिक, वृषभ अशा किती राशी आहेत? 12 राशी पैकी हा मकर राशीमध्ये हा सूर्यनारायण प्रवेश करतात. आणि या पर्व काळामध्ये बरीच लोक तीर्थाला जातात. असा पर्व काळ, आता कुंभमेळा आहे तो पर्व काळाचा आहे. पर्व काळ म्हणजे काय? अत्यंत पवित्र काळ. पर्व म्हणजे अत्यंत शुद्ध पवित्र काळ. काळ तर तुम्हाला माहिती आहे, काळ म्हणजे वेळ. आणि पर्व म्हणजे अगदी माणसं म्हणतात ना आता पर्वणीच आली हो. पर्वणी म्हणजे अत्यंत पवित्र शुद्ध अंतःकरणाला आनंद देणारा जो काळ आहे त्याला काय म्हणायचं? पर्व काळ. सोपा अर्थ. आणि या पर्व काळामध्ये बरीचशी लोक कुठे हरिद्वारला जातात, कुठे गंगा मैयाला जातात, कुठे पंढरपूरला जातात, गंगेचं स्नान करतात. दानाचं महत्त्व आहे. मकर संक्रांतीमध्ये विशेष करून तिळाचं दान सांगितलेलं आहे. तिला स्नान करायचं. सकाळी आपल्या याच्यामध्ये तीळ टाकायचे. असे छटाक आतपाव नाही, नाही तर कोणी असे भस्कन टाकून देतात. म्हणजे ते सगळे अंगावर तिळच तीळ दिसतात. तिळाला महत्त्व आहे ना. हो, तिळामुळं पसंतीसुद्धा होते. चेहऱ्यावर जर एखादा तिळ असला तर शुभ मानतात ना त्याला. तिळाचं फार मोठं महत्त्व आहे. तिला स्नान करायचं, तिल भक्षण करायचं, तिळाचं तर्पण करायचं, हे सगळं आज महत्त्व आहे तिळाला. आणि पुन्हा मग अन्नदान आहे,
गोदान आहे, भूदान आहे, सुवर्णदान आहे, अनेक प्रकारचे दान आहे, रक्तदान आहे, उद्या मतदान आहे. हे पण करायचं. दानच आहे ना, ते सुद्धा दानच आहे ना. कारण आपल्यापासून त्यांचा जन्म असतो. पुढाऱ्याचा जन्म कोणापासून असतो? आपल्यापासून असतो. म्हणून कोणत्याही पुढाऱ्याचे आपण कोण आहोत? मायबाप. पण असं म्हणू नका की 1000 आई बापाचे म्हणून, असं नका. विठाला विठाला. आणि या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये तेही आपल्याला दान मागायला येतात. कधी कोणाच्या पाय न पडणारे ते सुद्धा आपल्या पायाला हात लावतात. हो, आमच्याकडे लक्ष राहू द्या. लक्ष आहे तुमच्याकडे. सगळेजण म्हणतात आमच्याकडे लक्ष राहू द्या. कारण प्रत्येकाला काय वाटत असतं? आपण निवडून येणार असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि अनेक जण येतात, अनेक जण पाया पडतात, पण शेवटी मनुष्याला एकच मत देण्याची काय आहे? परवानगी आहे ना. नाही तर सगळे माणसं आपल्याला आवडीचेच असतात. असं कोण आहे? आणि आमच्या भागवत धर्मामध्ये सर्वम खल्विदम ब्रह्म. भागवत धर्माचं मुख्य तत्व आहे सर्वम खल्विदम ब्रह्म. कोणी या त्या ठिकाणी सारखेच आहेत, आपल्यासाठी सारखेच आहेत. पण तरी परंतु आपल्याला एकच मतदान करण्याची ही शक्ती असल्यामुळे आपलं त्या ठिकाणी तेवढाच अधिकार असल्यामुळे कोणाला तरी एकाला द्यावं लागतं. जसं आपल्याला सगळे सारखे वाटतात तसंच ते निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांना सगळे सारखे वाटतात. ते सुद्धा ते गोष्ट पाळतात पुढे. कारण ज्यांनी मतदान नाही केलं त्याच्यासुद्धा दारातली गटार ते नीट केल्याशिवाय राहत नाही. त्यालासुद्धा पाणी आणून दिल्याशिवाय त्यांना माहिती असतं याने मला दिलेलं नाही म्हणून. तरी त्यांचं किती मोठं औदार्य आहे. जसं आपलं आहे तसं त्यांचंसुद्धा कार्य असतं. म्हणून या सगळ्या दानाला फार मोठं महत्त्व आहे. सगळं दान, जेवढं आपल्याकडे शक्ती आहे तेवढं आपण दान द्यायला पाहिजे. काही पैसा वगैरे नसला तर आणखी काही दान आहे, अभयदान आहे. एखाद्याला दुःखातून सोडवा. पैशाचं दान होतं, धनाचं दान होतं असं काही नाही. ज्याच्याकडे आहे त्यानं ते द्यायचं. नाहीतर अभयदान आहे. एखाद्याला भयातून निवृत्त करणे हे अशा प्रकारचं अभयदान आहे. अनेक प्रकारचे दान असतात. हे कथा कीर्तन करणं हे सुद्धा काय आहे? याला कोणतं दान म्हणतात? ज्ञानदान. हे सुद्धा दानच आहे. आणि हे जे दान आहे हे कोणी निष्काम भावनेतून करत असेल तर त्याच्यासाठी गोपीगीतामध्ये एक श्लोक आलेला आहे. तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. गोपीगीतामध्ये आलेला श्लोक आहे. आमच्या घरात सगळ्याचंच पाठ आहे. त्याच्यामुळे आमच्या सुनबाईचं पण पाठ आहे गोपीगीत. खूप सुंदर आहे ते गोपीगीत. आणि महिला मंडळीने ते रोज म्हणायला पाहिजे. आता जाऊ द्या, तुम्हाला आत्तापर्यंत नसलं झालं तर उद्यापासून सुरू करा. ते गोपीगीत खूप गोड आहे. ते जयति तेधिकं जन्मनाव्रज शयत इंदिरा शश्वदत्र हि दैत दृश्यतां कावकाश तव स्वामी चिंवदे. इतके सुंदर श्लोक आहेत. आणि त्याचा जर तुम्ही अर्थ बघितला मग जर वाचत हा 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 एकदम गरम गरम चांगल्या तुपातली जिलबी खाल्ल्यासारखं वाटतं. पण ज्याला अर्थ कळाला त्याला बरं हो. म्हणून अर्थ अविन पोथी. अर्थ बघून जर केलं तर खूपच गोड आहे ते. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं की तव कथामृतम तप्त जीवनम. भगवंताची कथा प्रत्येकाला दुःखातून सोडवणारी आहे.
अनेक ऋषीमुनींनी गायलेले कवी भिरीडितम कल्मषापहम. कल्मष म्हणजे अनेक प्रकारचे दोष पाप नष्ट करणारी ती कथा आहे. कल्मषापम श्रवण मंगलम, कानाला मंगल आनंद देणारी सगळ्या गोष्टी. श्रीमदाततम म्हणजे सगळे सुख देणारी. आणि भूरी गुणंती ते भूरिदा जनाः, जे कोणी निष्काम भावनेनं या जगाला ते वाटत असतील ते सगळ्यात श्रेष्ठ दाते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मकर संक्रांतीच्या निमित्तानं एवढे दान करता येतात, एवढे दान करता येतात. लोक आपापल्या परीनं करत असतात. आजचा जो हा योग आहे हा थोडासा आणखी दुग्ध शर्करा योग आहे. काही काही संत मंडळी म्हणतात 19 वर्षांनी आलेलं, म्हणजे एकादशी आणि संक्रांत 19 वर्षात. मला दुपारी एक जण सांगितलं, म्हणले पुरणपोळीचं काय करायचं. म्हणलं पुरणपोळीला विचार, मला काय करायचं. हो, मी म्हणलं, मला म्हणते बोलत असते का. म्हणलं कम नाही बोलायची, तुमचा जर एवढा भावना आहे त्याच्यावर तर का नाही बोलणार. हो, तर आजचा हा जो योग आहे हा फार दुग्ध शर्करा योग आलेला आहे. बघा तुम्ही किती गोष्टी. मकर संक्रांत आहे असा हा पर्वकाळ साधलेला आहे. पुन्हा भगवान पांडुरंगाला आवडणारे हे एकादशी व्रत आहे, ही एकादशी आहे. पुन्हा बुधवार आहे की नाही. बुधवार वार कोणाचा मानतो आपण, पांडुरंगाचा वार आहे. बुधवाराच्या अभंगामध्ये पांडुरंगाचं वर्णन आहे भजनी मालिकेमध्ये. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किरखा कती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेजी शोभा, कानडाव विठ्ठलू कर्नाटक, तेने मदला लावे. आत्ताच भक्तीचं भजन झालं आपल्या सप्ताहामध्ये, तिनं गायलं होतं. म्हणून आपण थोडंसं म्हणायचा प्रयत्न केला, पण जेनो काम तेनो साचे असं म्हटलेलं. असा हे पांडुरंगाचा वार किती तुम्हाला वर्णन करावं आजच्या या दिवसाचं. आजचं हे कीर्तन जे कोणी ऐकतील त्यांना 1000 कीर्तन ऐकण्याचं काय मिळेल. आता 1000 कीर्तन होईपर्यंत इकडे यायचंच नाही म्हणून धरा. इतकं या कीर्तनामध्ये काय आहे सामर्थ्य. इतके या पर्व काळाला महत्त्व असतं. जसं आपण कुंभमेळ्याला जातो, पर्व काळाला महत्त्व आहे म्हणून जातो ना, तिथं काहीतरी विशेष पुण्याचा लाभ होतो एवढ्यासाठीच आपण पर्व काळाला जात असतो. तसंच हा पर्व काळ आहे. हा तसा 2 दिवसाचा सण आहे. कालचा तो भोगी नावाचा सण आहे. भोगी हा सण सुद्धा खूप आनंद देणार. तसा भोगी या शब्दाचा अर्थ भोग घेणे. आणि या सध्याचा जो काही काळ आहे सृष्टीमध्ये एक नाविन्य निर्माण झालेलं आहे आणि त्या नाविन्य वस्तूचं माणसाला भोग घ्यावा लागतो. म्हणजे त्याची एक प्रकारची रुची माणसाच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून भोगीची जी भाजी असते घरोघरी एकच असतं सगळीकडे, पण ते सगळ्या गोष्टी नवीन नवीन आलेल्या असतात. हरभरे आलेले असतात, त्याला कोणी टाळ म्हणतं आहे की नाही, टाळच म्हणतात त्याला. ते असतं ते त्याच्यात टाकले जातं. कोणी त्या याच्या वाटाण्याच्या शेंगा आलेल्या आहेत, गाजरं आलेले आहेत, चवळीच्या शेंगा आहेत, तुमच्या वालाची शेंग आहे आणि मस्तपैकी काटेरी वांगे. अरे ते एकादशीवर थोडं जरा सांभाळूनच करावं लागेल वर्णन. हो, आणि पुन्हा तीळ लावून त्याच्यामध्ये बाजरीच्या भाकरी वगैरे. हे जर सगळं वर्णन केलं ना तर माणसाला असं वाटतं की एकादशी कशालाच आली असेल. इतकं सगळं आपण भोगीच्या दिवशी हे सगळं करतो. म्हणजे ही जी सृष्टी आहे
ही सृष्टी भगवत निर्मित आहे. परमात्मा तुम्हाला अनेक अंगांना आनंद देतात. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टीला पाहिल्यानंतर आनंद होतो. तसंच या दिवशी आपल्या कुटुंबामध्ये जो कोणी असतील, जो कोणी आहेत, त्या सगळ्यांना आपण असं स्वतःचं वर्तन करायचं की त्या वर्तनापासून सगळ्यांना आनंद झाला पाहिजे. म्हणून तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणतो. म्हणजे गोड गोड बोला याचा अर्थच असा आहे, कुणाशी गोड बोलावं लागेल? कुणाशी मनुष्य गोड बोलतो? कुणाशी थोडं बोलत असतो. म्हणजे त्याला अगोदर स्वतःला सुधरावं लागेल. आपलं अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे माणसाला सगळेच लोक चांगले दिसत असतात. आपल्या अंतःकरणाची शुद्धी नसली तर त्याला चांगल्या लोकांतसुद्धा चांगुलपणा वाटत नाही. तो म्हणतो तुम्ही मानावं त्याला, आपण नाही मानित. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी ढवळाढवळी झालेली असते. असं आहे. अशा प्रकारचं हे सगळं सण आहे. संक्रांतीचा सण आहे. एकमेकाला तिळगुळ वगैरे देणं, हे तीळसुद्धा एक आयुर्वेदिक औषधी आहे. मग ते सुद्धा त्याचं उठणं वगैरे करायचं, त्याच्यात त्याला वाटायचं, थोडी हळदी टाकायची. हळदीनं आपली स्किन जी आहे ते आता 1-2-3 महिन्यापासून किती लोक काही चोपडू राहिले. रात्री झोपायच्या अर्धा घंटा आधी तर सगळं तेच चालू असतं. हेच चालू असतं. हे लाव, ते लाव, ते लाव. हो, म्हणजे कुठं हात उरलेत, कुठं पाय उरले, तर कुठं तोंड उरले, सगळं उलाउलीच असते. पण ते सगळं आता इथून पुढं कमी होतं, आपोआपच कमी होतं. आता त्याचा खर्च कमी होऊन जातो. तुमचे जे काही आहेत ना ते लावणारे भलते महाग आहेत, ते सुद्धा मॉइश्चरायझर ते आता कमी करून टाक. आता तीळ तुम्ही खाल्ले ना ते सगळं गेलं आता. हो, तिळामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. म्हणून याला हे सगळे जे काही सण वगैरे आहेत या सगळ्याला सृष्टीला सुद्धा त्या ठिकाणी भगवंतांनी दिलेलं ते एक देण आहे. जसे पावसाळा आहे, उन्हाळा आहे, हे सगळे जे काही हिवाळा आहे, हे सगळे ऋतू जे आहेत ते आपल्या शरीराला अनुकूल असतात. शरीर चांगलं ठेवतात, आरोग्याला चांगलं असतं. पण थंडीसुद्धा चांगली असते. आमच्या एक मारवाडी भाषेमध्ये एक भजन होतं बघा. नागर नंदजी के लाला मैं तो फेरा थारी माला, इतनी बाता नहीं सुने तो ओले थारी माला, असं ते भजन होतं. एक भक्त आहे, तो म्हणतो देवा आम्हाला एवढ्या एवढ्या गोष्टी दिल्या तर आम्ही तुझी माळ घेऊ, नाही तर तुझी माळ तुला परत. असं ओले म्हणजे हे घे, असं म्हटलेलं आहे. बाजरी को खिचडो ऊपर पीवन घी, शियाळा रो ऋतु दीजे घनो पडो लोशी, नागर नंद जी के लाला मैं तो फेरा थारी माला, इतनी बाता नहीं सुने तो ओले थारी माला. त्याच्यात अनेक गोष्टी मागितलेल्या आहेत. एवढ्या गोष्टी दिल्या तर बरं आहे, नाही तर तुझी माळ घेऊन टाक. आमचं काही अडलं नाही ते माळ घेतल्या वाचून. तर त्याच्यात हे मागितलेलं आहे की थंडीचे दिवस द्या आणि थंडी जास्त पडून द्या, जास्त पडून द्या. थंडी जास्त पडली पाहिजे म्हणजे शरीराला ती अनुकूल असते. पुन्हा त्याच्यामध्ये चांगलं तूप वगैरे, गावरान गाईचं तूप खाणं, हे सगळं शरीराला चांगलं असतं, आरोग्याला चांगलं असतं. प्रत्येक ऋतू ईश्वर सृष्टीमध्ये एकही अशी गोष्ट नाही की जी आपल्याला दुःखदायक आहे. भगवंताने सगळं जे काही निर्माण केलेलं आहे ते सगळे सुखासाठीच केलेले आहेत. काही लोक म्हणतील साप, अरे सापसुद्धा कार्बन डायऑक्साईड घेतात म्हणतात आणि ऑक्सिजन सोडतात. मला काही माहिती नाही, पण असं विज्ञान म्हणतं बरं. ते सुद्धा चांगलेच आहेत. कोणतीच गोष्ट सृष्टीमध्ये वाईट नाही. मग माणसाला जे दुःख होत असतं ना ते त्याचं केवळ मनच, मनाला खातं ते माणूस. फक्त मनच त्याला दुःख देत असतं, बाकी सृष्टीमध्ये. कारण भगवान सुखी आहे तर त्याची सृष्टी दुःखी कशी असू शकते? तो सुखरूप आहे ना, सुखरूप आहे. हां, नायम जनो में सुख दुःख ग्रह कर्म काला मन परम कारण म्हणंती.
सृष्टीमध्ये कोणीच दुःख देत नाही. नायम जनो मे सुख दुःख. कोणते लोक आपल्याला दुःख देत नाही, कोणते आपले परिवार दुःख देत नाही. भाऊ बहिणी, कोणी मामा काका वगैरे, जसं माणसं म्हणत असतात ह्या मामानं सगळं वाटोळं केलं, यांनी सगळी घाण काढली, असे लोक बोलत राहतात. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, याच्यामुळं सगळा खेळ बिघडला. हो, याला कोण म्हणलं होतं मध्ये थोबाड घालायचं, असे काही काही लोक बोलत राहतात. पण कोणीच कोणाला दुःख देत नाही असं श्लोकात वर्णन आहे. नायम जनो मे सुख दुःख हेतुर न देवतात्मा गृहकर्म काला. कुठले देव आपल्याला दुःख देत नाही. हो, कोणी देत नाही. आसरा नाही, म्हसोबा नाही, खंडोबा नाही, कोणी दुःख देत नाही. मग माणसं जे काही मनातच आणतात विचार की आपण जर ह्या देवीला श्रावण महिन्यात काही नेलं नाही तर आपल्या पोराला काय होईल, दुःख होईल. म्हणून श्रावणात ते लोक जाते ते नैवेद्य वगैरे घेऊन. हो, कोणी कोणत्या देवाला, कोणी कोणत्या देवाला. तुम्हाला माहीत नाही, आमचा गावचा देव आहे लई कडक आहे, जर नाही गेलं तर कसं होणार. हे बायकासुद्धा तिकडं आसरा त्यांच्या माहेराला राहतो, तर तिकडं जातात, तिकडचे आश्रय आहे तिथे पूजा करावं लागेल. अरे खरा आसरा तुझा इथं आहे ना, ह्या आसऱ्याला सोडली आणि तिकडं निघाली त्या आश्रयाकडे. कोणतेच देव आपल्याला सुख न देवतात्मा ग्रहकर्म काला. कुठले ग्रह दुःख देत नाही, कुठलं काही दुःख देत नाही माणसाला. काय दुःख देतं, मनःपरम कारण मा म्हणती. मनानेच सगळ्या दुःखी गोष्टी आपण उभ्या करतो. काही आपल्या जीवनात घडलं की हे न केल्यामुळं असं झालं, ते न केल्यामुळं असं झालं. आरती करता करता जर दिवा विझला तरी माणसाचं मन खातं कमूनच विझला असं. काही बरं वाईट तर नाही होत असं त्याला वाटत असतं. काही घटना घडली की माणसं म्हणतात त्या दिवशी मला वाटलंच होतं दिवा विझला ना, हे जाणारच. तसं काही नसतं. ईश्वर सृष्टीमध्ये दुःख नाही, मानसिक सृष्टी जी आहे ती माणसाला सुखदुःखाला कारण आहे. मनःपरम कारण मा म्हणती. अशा प्रकारे असो, हे सगळं जे काही आहे, या आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मकर संक्रांतीनिमित्त ही कीर्तन सेवा आहे आणि जगद्गुरू तुकोबाराय या अभंगामध्ये फार उच्च प्रतीची भूमिका या ठिकाणी मांडत आहेत. महाराज म्हणतायत की हे जे या मकर संक्रांतीचं हे जे तिळाचं महत्त्व आहे, त्या अभंगामध्ये जो तीळ नावाचा शब्द आलेला आहे ते वाच्यार्थानं आपण त्याला तीळ असाही अर्थ करू. त्याचे 3 अर्थ करू आपण. की जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की या मकर संक्रांतीच्या निमित्त प्रत्यक्ष परमात्मा या तिळामध्ये आला आहे असं पहिल्या कडव्यात वर्णन आहे.
तिळी आला गोडे गोड जीव धाला. हे कमी झालं गावात चालू आहे. आपण सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे काहीतरी प्रॉब्लेम आला आहे. देव तिळी आला. हा आता आलं ते, आता आला. देव तिळी आला गोडे गोड जीव धाला. हा पहिला कडवं आहे या अभंगाचं. याच्यामध्ये 2-3 अर्थ आपण लावू. देव तिळी आला. पहिला अर्थ असा आहे की आज या तिळाला फार मोठं महत्त्व आहे. तिळगुळ घ्या आपण म्हणतो ना, तिळाला फार मोठं महत्त्व आहे. म्हणून प्रत्यक्ष परमात्मा या तिळामध्ये वास करतोय. भगवान अणुरेणूमध्ये वास करणार आहे. तिळात कसं नसणार सांगा बरं तुम्ही. प्रत्येक इथून तिथून परमात्म्याचाच वास आहे. तुकोबारायचा एक वाच्यार्थ आपण असा लावू की देव तिळी आला म्हणजे आपण एकमेकाला जे देणं घेणं करतो, तिळगुळ देणं वगैरे, म्हणजे प्रत्यक्ष देव द्यायचा आणि देव घ्यायचा. कारण तो तिळात आलेला आहे. देव घ्यायचा आणि देव द्यायचा म्हणजे कसं? देव म्हणजे आनंद. देव म्हणजे आनंद. मला वाटतं आमच्या हरिभक्तपर्यंत गीते महाराजांनी सांगितलं होतं त्या दिवशी. त्यांनी जो अभंग घेतला होता ना, कुठला अभंग लक्षात आहे का तुमच्या? आहे ना लक्षात? न करी रे संगरा हे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्प आईवरी नये मन तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्या थारा आनंदाचा. तो आनंद म्हणजे देव देणं आणि देव घेणं. एकमेकाकडे बघून हसायचं, बोलायचं, गोड बोलायचं, हेच देवाचं देणं घेणं आहे. असं सांगायची गरज पडली नाही पाहिजे. तिळगुळ घ्यान गोड गोड बोला. बळजबरीनंच कशाला म्हणायचं? एकमेकाला भेटल्यानंतर आनंद झाला पाहिजे. हेच देवाचं देणं हे घेणं आहे. प्रसन्नता निर्माण झाली पाहिजे. चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं पाहिजे. आपल्या अंगावरचे जे रोमांच आहेत ते असे उभे राहिले पाहिजे की काय आज माझा योग आहे, हा माणूस मला भेटला, असं आहे ते. म्हणून प्रत्यक्ष त्या तिळामध्ये देव आहे असं मानलेलं. देव तिळी आला, तो तिळामध्ये आहे. दुसरा अर्थ असा आहे की देव तिळी आला ही महाराजांची भूमिका आहे. आपण म्हणतो एवढा मोठा माणूस आहे, तुमच्या कसं काय तिळी आला बा, असा एक अर्थ लावतो. एखादा कोणी अधिकारी माणूस असतो, त्याला बरेचसे लोक भीत राहतात. एखादा मोठा हुद्द्यावर असतो, लोक त्याच्याजवळ जायला भेटतात, त्याच्याजवळ उभा राहायला भेटतात, बोलायला भेटतात. आणि तोच मनुष्य एखाद्यावर वाटेल त्या गोष्टी करतो, त्याच्याबरोबर कुठेही फिरताना दिसतो, त्याचे कोणतेही कामं करताना दिसतो. मग तो याचा ओळखीचा असतो, म्हणतो बाबा एवढा माणसं त्याच्याजवळ जायचं भेव वाटतं, आणि तो तुमच्या कसं काय तिळी आला बा, तुमच्या कसं काय तिळी आला, असा तो शब्द आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे? भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा तो जर या ठिकाणी भक्तांचे अनेक कामं करू लागला तर त्याला काय म्हणायचं? देव तिळी आला. तो त्या भक्तांना कुठे सोडून जायलाच तयार नाही. उलट काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. गोकुळाचं असं वर्णन आहे की जर गवळणीने घरातून काढून दिलं किंवा गोपाळांनी जर डावातून बाजूला केलं, तू आमच्या डावात यायचं नाही, चल होय माग बाजू, तू आमच्यात खेळायचं नाही, तू रडकी खेळ, खेळ डाव जाऊ नको रडी, आहे की नाही, तू रडकी खेळतो, चल सर बाजूला. तर भगवान काकुलतीला यायचं. काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईचे नवे न हो गडी आणिक बोलावी ती फार बहु थोर नावडती. भगवान म्हणतो तुम्ही असं समजू नका मला विचारणारे कोण नाही म्हणून. मला विचारणारे पुष्कळ आहेत, पण मला तुमच्याशिवाय करमत नाही. मी तुमच्याशिवाय दुसरीकडे, मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी आवडत नाही. याला काय म्हणतात? बाळ गोपाळांच्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिळी आला. तिळी आला म्हणजे वाटेल त्या गोष्टी भगवान त्यांचं ऐकू लागलेलं आहे. गोपाळांनी जे सांगितलं ते भगवान ऐकायचे. एखादाच गोपाळ म्हणायचं एक कृष्णा, तेवढे काही हाकलू नाही, तर भगवान पळत जायचं, नंदी ओ असं करत करत त्या गावी हाकलून आणायचं. आणि पुन्हा त्याच्यावर आरोप करायचे की याने आमच्या भाकरी चोरून खाल्ल्या,
असं काही पण आरोप करायचं. भगवान म्हणजे अरे मला चोट्ट म्हणू नका यार, असं काय करू राहिले. हो चोट्ट आहे म्हणले, तू माझ्या भाकरी चोरून खाल्ल्या, असं तसं काही पण चालायचं. आणि ते बाळलीलेमध्ये सगळं त्याचं वर्णन आलेलं आहे. याला म्हणायचं तिळे आला. अनेक साधू संतांच्याकडे भगवान यायचे आहे त्या स्थितीमध्ये. काय तुकोबारायकडे भगवंताला मेजवानी मिळाली सांगा. तुकोबारायकडे भगवान आले तर त्यांना कोणती मेजवानी होती का? काय पुरणपोळी खाऊ घातली का? काय नाही. दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या, मुखशुद्धी तुळशी दळण तुका म्हणे मी दुर्बल. काही नव्हतं एवढं. बसायला सुद्धा काही फारसं चांगली चटई नव्हती का? गालीचा होता. आता हे किती थाट आहे, असं काहीच नव्हतं. इथं किती थाट आहे सध्या. कुठेही आम्ही आता गेलो ना, ते तुकोबारायचं नुसतं नाव घेतलं तरी लोक म्हणतात महाराज काय घेता, चहा दूध. हो, एकदा एका माणसाने बिडी पण काढली नाही. म्हणलं नाही रे ते नाही पेत. मला वाटलं तुम्ही पेत असतो, मला काय माहिती, मला सवय म्हणून मी आपलं म्हणलं. अजून नाही दिले तुम्ही नाराज होताल असं म्हणलं. ते असं हे सगळं त्यांच्या नावावर एवढा सगळा थाट होतो. आणि भगवान त्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये तिथे परमात्मा याला म्हणायचं देवतिळी. आणि आणखी तिसरा अर्थ असा आहे, तीळ म्हणजे स्नेह आहे. तिळामध्ये तेल असतं. तेल म्हणजे स्नेह, आणि स्नेह म्हणजे प्रेम. स्नेहाचा अर्थ काय होतो, या माणसाचं आणि यांचं खूप स्नेह आहे. स्नेह शब्द कुठं वापरतात? ह्या दोघांचा खूप स्नेह आहे, म्हणजे काय आहे? प्रेम आहे. आणि परमात्मा प्रेमानं प्राप्त होतात, असा त्याचा अर्थ. देवतिळी आला म्हणजे मोहन प्रेम बिना नाही मिलते, चाहे करलो लाख उपाय. हजारो उपाय करा पण भगवान भेटतील तर केवळ प्रेमानंच. हो, प्रेमानंच मिळतात. बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. परमात्मा प्रेमानं आकळल्या जातो. म्हणून याचा अर्थ, तिन्ही अर्थ अंगानं जरी बघितलं तर त्याचा अर्थ होतो की देवतिळी आला. आणि अशा प्रकारे भगवान आमच्याकडे आल्यामुळं काय झालं, गोडे गोड जीव झाला. गोडे गोड जीव झाला. झाला या शब्दाचा अर्थ तृप्त होणे. झाला या शब्दाचा अर्थ होतो तृप्त होणे. आणि गोडे गोड म्हणजे जीवात्मा अगोदरच गोड आहे, आणि भगवंताच्या गोडीनं तो तृप्त झाला. गोडे गोड जीव झाला. देव तिळी आला आणि गोडे गोड जीव झाला. भगवंताच्या गोडीनं मुळातच गोड असलेला जीवात्मा. कारण हा जीवात्मा जो आहे तो शुद्धच आहे, तो परमात्माच आहे, ते भगवंताचंच प्रतिबिंब आहे. आपल्याकडे जो म्हणतो ना जीवात्मा जीवात्मा, तो जीवात्मा नसून तो प्रत्यक्ष परमात्माच आहे. न ते हे असल्या प्रकारचं जड सगळं चालणं एवढी सोपी गोष्ट आहे का? परमात्मा आहे म्हणून हे सगळं चालतं. नाही तर याच्यात तुम्हाला वाटतं का आपल्या हातापायात डोळ्यात ताकद आहे? हो, ती ईश्वरी शक्ती आहे. तो जीवात्मा जो आहे तो परमात्माच आहे. त्याच्या शक्तीनं आपल्याला दिसतं, त्याच्या शक्तीनं ऐकू येतं. हो, त्याच्या शक्तीनं आपण सगळं खाण्यापिण्याच्या वगैरे सगळ्या गोष्टी करतो. एवढं आपण खातो आणि ते सगळं पचवण्याचा उद्योगसुद्धा कोण करतं? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. किती आपण खातो पण ते सगळं भगवान पचवून टाकतात. आपण नाही काही तर आत्तापर्यंत नुसता चहाच्या 2-3 टँकर घेतला असेल. आत्तापर्यंत जर रेकॉर्ड लावला तर रोजचं 1 कप 2 कप 1.5 कप असं जर लावलं ना तर 2-3 टँकर तर सहज हाडपिले असतील आत्तापर्यंत. हो, इतकं तर नुसतं आपण चहा पेलेलं आहे. मग बाकीचे मग गुलाबजामुन ते तर सांगूच नका, ते किती का खाल्लेलं आहे. पण एवढं सगळ्याच्या सगळं पचवणारा तो परमात्मा, ही भगवंताची शक्ती आहे. म्हणून जीवात्मा वेगळा नाही आहे, तो जीवात्मा परमात्माच आहे. मग अज्ञानामुळं आपण स्वतःला संकुचित केलेलं आहे. संकोचोनी कार्य झालाशी लहान, ध्येय पोषण ब्रह्मांडाचे. आपण अज्ञानामुळं स्वतःला दुःखी समजत असतो. मी दुःखी आहे, मी अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे. पण जीवात्मा हा परमात्माच आहे. हे सगळे ग्रंथ हेच सांगतात बाबा, जीवो ब्रह्मैव नापराहा.
तू परमात्माच आहे. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. म्हणजे मूळचाच गोड असलेला जीव या भगवंताच्या गोडीनं तृप्त झाला. नाहीतर ही गोडी जर आपल्या जीवनामध्ये मिळाली नाही तर मला तुम्ही सांगा, इतर अशी जगामध्ये कोणती गोष्ट की ज्याच्यानं मनुष्य तृप्तीचं ढेकर देईल? अशी कोणती गोष्ट सांगा तुम्ही. तुम्ही अब्जावधी लोकांकडे जाऊ, ज्याच्याकडे अब्जावधी रुपये त्याच्याकडे जाऊन बघा, बघ तुला तृप्तीचं ढेकर आहे का? कोट्यावधी रुपये ज्याच्याकडे त्याला वाटतं आता आपण कुठतरी सत्ता हाती घ्यावी, म्हणून तो सत्तेच्या मागे लागलेला आहे. सत्ता हातात आल्यानंतर तरी त्याला तृप्तीचं ढेकर नाही. त्याच्या डोक्यात अजून दुसरेच काही काही विचार असतात चालू. असा कोणीच नाही जगामध्ये तृप्तीचं ढेकर, असं कोणीच देऊ शकत नाही. कारण इतर कोणत्याही गोष्टीमध्ये तृप्तीचं ढेकर देण्याचं सामर्थ्यच नाही. कितीही धन मिळू द्या मनुष्य तृप्त होत नाही. हो, हे राजे लोक 400-400 500-500 बायका करायचे. कोणते राजे त्याच्याने तृप्त झाले? रावणानं 80,000 बायका केल्या तरी तो तृप्तीचं ढेकरच नाही. तृप्तीचं ढेकरच नाही. नाहीतर रावण फार हुशार होता. त्याने असा एखादा श्लोक लिहिला असता ना की 80,000मुळे मी लई खुश आहे म्हणून, असं लिहिलं असतं त्याने. कारण तो संस्कृत पंडित होता. रावण म्हणजे सामान्य नाही. त्यांनी भगवान महादेवाचं फार सुंदर स्तवन केलेलं आहे. पंडित होता तो, संस्कृत पंडित होता, पण तृप्तीचं ढेकर नाही. जगातल्या कोणत्याही गोष्टी तुम्ही गोळा करा, कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही तृप्त होऊ शकत नाही. फक्त मात्र भगवान जर तुम्हाला प्राप्त झाले, परमात्मा जर तिळी आले तर तुम्हाला तृप्तीचं ढेकर प्राप्त होतं. मग या भगवंताला तिळी आणण्याकरता आपण काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी प्रयत्न सांगितलेले आहे. विठ्ठल विठ्ठल तो तिळी येण्यासाठी अनेक भक्तांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय केलेले आहेत. हो, वेगवेगळ्या प्रकारचे. अगा सोयरेपणीची पांडवा माझे सायुज्य यादवा, की ममत्वे वसुदेवादिका सकळा, नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन सनत्कुमारा, या प्राप्यो मे धनुर्धरा, या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यो दैसा, तैसाची गोपिकाशी कामे, तया कंसा भयसंभ्रमे, एरा शिशुपाल अधिका वैरवशी. असं वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंताला लोकांनी आपलंसं केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं काही सोयरेपणानं भगवंताशी प्रेम निर्माण केलं. अगा सोयरेपणीची पांडवा, पांडव भगवंताला आपले सोयरे धायऱ्यामध्ये धरायचे होते. होतच ना, नातं होतंच ना. हो, भगवंताचं नातंच होतं. अर्जुनाला भगवंताने काय आपली बहीणच दिली होती ना. सुभद्रा कोणाची बहीण? कृष्ण भगवंताची ती बहीण होती, ती अर्जुनाला दिली. मग बहिणीच्या नवऱ्याला काय म्हणतात? दाजी. दाजी बरोबर आहे ना. मग अर्जुन हा कृष्ण परमात्माचा कोण होता? दाजीबा. असं म्हणजे नातेगोतेच होते. नातेगोतेच होते ना महाराज. एकमेकाचा संबंध होता त्यांचा. सोयरेपणीची पांडवा माझे सायुज्य यादवा, यादवांनी सोयरेपणानं कोणाचे भगवान कोण लागत होते, कोणाचे कोण लागत होते, असा संबंध होता. तो संबंधाच्या याच्याने सुद्धा बलराम दादा त्यांचे भाऊच होते, ते बंधूच होते ना, मोठे भाऊ. असे भावाभावाचं नातं. काही तसं तर कंससुद्धा त्यांचा कोण होता? मामा होता. पण तो चांगला नव्हता म्हणून त्याला हाणावं लागलं. असं बी जास्त करून व्यवहारामध्ये सुद्धा मामा भाच्यात जास्त जमत नाही. असं बी तुम्ही व्यवहारामध्ये बघा, बरेचसे उदाहरण. काहीचं जमत असेल, काहीचं जमत असेल, पण काहीचं मिळत बसत नाही. हो, कधीही पहा तुम्ही, अनेक ठिकाणी मी पाहिलं की मामा भाच्याचं असंच. हो, फक्त बिचारे मारीत नाहीत एवढं. ते असे संबंधानं सोयरेपणीची पांडवा माझे सायुज्य यादवा, की ममत्वे वसुदेवादिका सकळा. वसुदेवाला तर माझं बाळच आहे म्हणून संबंध होता. त्या अंगानं त्यांना आनंद होत होता. असे वेगवेगळ्या प्रकारे. काही वैराने सुद्धा भगवंताला त्यांनी जवळ केलं होतं. अखंड वैरवशयी चैद्यादिकी
शिशुपाल वगैरे भगवंताचे वैर करायचे. कृष्णाला पाहिलं की त्याचं डोकं उठायचं. कोणाचं? शिशुपालाचं. असं देवाला पाहिलं डोकं उठणारा माणूस कधी पाहिलं का तुम्ही? पण आहे. सगळे नग राहतात या सृष्टीमध्ये की असं कीर्तन बिर्तन पाहून सुद्धा काही लोकांचे डोके उठते. सप्त्याचे माईक का जरा स्ट्रॉंग झाले, अरे हे या लोकांनी काय लावलं राव, अशा प्रकारचे असतात ते शिशुपालाच्या वंशातले चालूच आहेत. अजून वंश कोणाचेच बंद झालेले नाहीत, सगळ्याचे चालूच आहेत. त्या शिशुपालाला राग यायचा आणि त्या शिशुपालाचं ते तसं एका दृष्टीनं खरं बी होतं राग येणं, कारण त्याची खरंच आग झाली होती. कारण ही जी रुक्मिणी आहे ना, ही कोणाला द्यायची होती? शिशुपालाला द्यायची. बरं नुसतं नाही, पक्क झालं. दोघाचं बोलणं झालं, हॅलो विलो सगळं पक्क होतं. त्याच्यानंतर पुन्हा लग्न ते ठरवलं गेलं आणि पुन्हा वऱ्हाड आलं. म्हणजे आता कोणत्याही नवरदेवाला काय वाटलं की आपलं होणार आहे म्हणून. तो बिचार किती खुशीत होता तो शिशुपाल. आणि तशा याच्यामध्ये ती पळून नेली म्हणल्यावर त्याचं डोकं नाही उठणार तर काय? कोणाला राग येईल ना हो, कोणालाही ना. असं तुमच्याही कोणाच्या जीवनात घडलं तर तुमचं पण डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही ना. जी माही होणार होती ती त्यांनी नेली. मग त्याच्यामुळं ते बरोबर राग वैर करायचं. तरी भगवंतानी त्याला आपलं स्थान दिलेलं आहे. ऐसा अपराध ह्या शिशुपाळा, आपण पेठाव दिधला गोपाळा, उत्तान चरणाच्या बाळा काय ध्रुपदी चाळ. अनेक अंगानं देवाला तिळी आणता येतं. नारदा ध्रुवा क्रूरा शुका हंसनत कुमारा, या भक्ती मी धनुधरा प्राप्य जैसा. नारद महर्षी आहेत, ध्रुव बाळ आहेत, नारदा ध्रुवा अक्रूर आहेत. यांनी भक्तीनं भगवंताला प्राप्त करून घेतले. भक्तीनं अशा प्रकारची भक्ती केली की विचारू नका. अक्रूराला ज्या कृष्ण भगवंताला बलरामदादा आणायला पाठवलं ना, तर तिथे भगवंताचे पावलाचे ठसे होते. ते रथावरून खाली उतरून ते डोक्याला लावायचे, त्याच्यावर लोळण घ्यायचे. असं वर्णन आहे ग्रंथामध्ये. अशी भक्ती होती. इतकं प्रेम होतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर. नारद महर्षी प्रत्यक्ष त्यांचीच ही गादी आहे. ही कोणाची गादी आहे? नारद. म्हणजे भक्तीचा प्रचार त्यांनीच केलेला आहे. नारद भक्तिसूत्र म्हणून प्रसिद्ध आहे. भक्तीचं सगळं वर्मकर्म त्याच्यात सांगितलेलं आहे. म्हणून इथं जो कोणी आम्हाला हार घालतो ते हार कोणाचा असतो? नारदांचा असतो. म्हणून तो इथे उभा राहण्याने आपला व्यक्तिगत समजायचा नसतो. तो व्यक्तिगत सन्मान नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की हार घालायचं नाही, अमुक नाही तमुक नाही. तो मानाचा जो धार असतो तो नारदांचा असतो. आणि तो त्या ठिकाणी नारदांचं पूजन असतं. ते व्यक्तिगत सन्मान नाही आहे तो. म्हणून त्याला व्यक्तिगत सन्मान समजायचंच नाही. असे नारद भक्ती आहे. नारदा ध्रुवा अक्रूरा शुका हन सनत कुमारा, या भक्ती मी धनुधरा प्राप्य जैसा. तैसाची गोपिका अशी कामे, तया कंसा भय सममेरा. घातका मनोधर्मे शिशुपालादिका, आगामी एकुलानीचे खागे. म्हणजे येवोपा भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. अनेक अंगानं भगवंताकडे जाता येतं, भगवंताला तिळी आणता येतं. आणि तुकोबारायण म्हणतात की तो परमात्मा तिळी आला, देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. मूळचाच असलेला जीव गोड तो आता भगवंताच्या गोडीनं अत्यंत गोड झाला, तृप्त झाला, आनंदी झाला. भगवंताची कृपा आला, भगवान तिळे आले म्हणजे आपलं जीवन हे आनंदी होऊन जातं, तृप्त होऊन जातं. यन लब्ध्वा पुमान अमृतो भवती तृप्तो भवती कृतकृत्यो भवती. म्हणून तर तुकोबार म्हणतात की खऱ्या अर्थानं हा पर्वकाळ साधला.
साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मोळ. तुकोबाराय म्हणतात की पर्वकाळ साधला म्हणजे ज्याप्रमाणे पर्वकाळामध्ये आपण स्नान केलं आणि आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती प्राप्त झाली. पर्वकाळाच्या स्नानानं भगवंताची प्राप्ती व्हावी. नाहीतर पर्वकाळाचं स्नान करून जर काही प्रापंचिक गोष्टी आपण इच्छित केल्या किंवा मनामध्ये धारण केल्या आणि त्या मिळाल्या त्याला पर्वकाळ साधला म्हणतात. पर्वकाळ हा साधला की गेला अंतरीचा मळ. अंतरातला मळ गेला हा खरा पर्वकाळ आहे. पर्वकाळ म्हणजे अत्यंत पवित्र अशा प्रकारचा काळ. खरं तर हे जे आपल्याला शरीर मिळालेलं आहे हेच एक प्रकारचं चिंतामणीसारखं शरीर. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळाशा. निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. असं हे शरीर मिळालेलं आहे महाराज. वासुदेव फोडी तोटाहू उठी उठी रे लवलाहू. हा दुर्लभ मानव देवो. मने तुकया बंधू स्वैत लवला होगा. वासुदेव करितो वासुदेव करितो उठी उठी रे लवला हो. वासुदेव फोडी तोटा हो. उठी उठी रे लवला हो. हा दुर्लभ मानव देहो. म्हणे तुकया बंधू स्वहित लवला होगा. तुकया बंधू कान्होबाराय सांगतात की दुर्लभ अशा प्रकारची ही गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे या ठिकाणी जो तुम्हाला काळ प्राप्त होणार आहे तो काळ संपूर्ण पर्वकाळच आहे. त्याला फक्त साधायचं आहे. मनुष्य शरीरामध्ये मिळालेलं जे काही काळ आहे जो आयुष्य आहे तो सगळा कशासारखा आहे? पर्वकाळच आहे. कारण त्या पर्वकाळामध्ये तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. पण बराचसा काळ तर माणसाचा असाच निघून जातो. बालपण गेले नेनता. प्रत्यक्ष तुकोबारांच्या सुद्धा आयुष्यामध्ये 21 वर्ष त्यांचे उगत गेले. 21 वर्षापर्यंत त्यांना या लग्न अमुक धमुक संसाराचा बोजा वगैरे आणि नंतर त्यांना साधू संतांच्या संगतीनं वगैरे मग लक्षात आलं की आता जे राहिलेलं आयुष्य आहे त्याचं आपण काय करायला पाहिजे. ते पर्वकाळ आहे. ते केवळ आयुष्य नाही तो पर्वकाळ आहे आपल्याला मिळालेला. तो काळ म्हणजे अत्यंत शुद्ध काळ आहे. नरदेहाला प्राप्त झालेलं आयुष्य आपलं कसं कसं निघून जातं
बाळपण असंच अज्ञानामध्ये निघून जातं. बालपण गेले नियंता. आणि तारुण्य दशामध्ये तर 2 हाताचे किती हात होतात? 4 पायच म्हणजे हुकून जातात. मग ते असे त्याचे 2 हाताचे 4 हात होऊन जातात. आणि मग त्याच्या मागे कितीतरी त्याच्यात आयुष्य निघून जातं. हो, त्याच्यात आयुष्य, ती अशी म्हणली ती तशी म्हणली, त्याच्यातच राहतो. हो, मी इकडे येणार झोपन, ती म्हणली नको झोप. वर्गण द्या ना सप्त्याची, तिला विचारून सांगतो. असं तीन ही करता करता तर असे 5-25 वर्ष निघून जाते. आणि मग तर काही पुढं मग ते सगळे गोळ्यावर जीवन होऊन जातं. मग पुढं डॉक्टरकडे जावं लागतं. ते म्हणते चष्मा, अमुक धमुक, पुढं कानात मशनी, दातात मोती, असे काही चालू राहतं. डोळ्यात मोती डोळ्यात हुकलं माझं, दातात चांदी, अशा अनेक बारा भानगडी त्याच्या मागे लागून जातात. म्हणजे हे सगळं असं निघून जातं. खरा पर्वकाळ जो आहे तो माणसाला कधी थोडंसं तारुण्यात शरीराला की पर्वकाळच आहे तो महाराज. तो काळ त्याला साधता आला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला त्याला संतांची संगती झाली पाहिजे. संतांची भेट हा एक जीवनातला पर्वकाळ आहे. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्तिहरीची भेट देणे. संतांची, चांगल्या संतांची, खऱ्या संतांची भेट झाली आणि योग्य वयात झाली पाहिजे. म्हणजे तरुणपणात, तरणा भाग्यवंत. तारुण्यामध्ये जसं आता हा नाथ आहे, याच्या वयामध्ये, अशा कवळ्या वयामध्ये एखादे सत्पुरुष त्याला भेटले की त्याच्या जीवनाचं पूर्ण आयुष्य पर्वकाळासारखं जातं. पण एकदमच थकेल भागेल माणसाला ते भेटून बी काही उपयोगाचे नाही. एखाद्या वेळेला चांगले संतही भेटले पण तो फार गळेल माणूस आहे, याने सांगायचं हां काय म्हणले, अजून एकदा सांगा. कसं जमणार सांग. मला एक म्हातारा मनुष्य म्हणला, मला एखादा हात द्याय शिकवा ना, मला गीता म्हणावं वाटते. म्हणलं त्याला म्हण बाबा, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र काही केलं जमन. आणि तो खुदच म्हणला आता कशात जमत आहे. म्हणलं मग मला कम ताण देऊ राहिल तू ज्ञानांद्याने. ते संपला, तो विषय संपला तुझा. म्हातारपणामध्ये ह्या गोष्टी घडत नाही ना. म्हणून तर तो पर्वकाळ म्हणजे तारुण्याचा काळ साधला गेला पाहिजे. हो, त्याला पर्वकाळ म्हणतात. साधला हा पर्वकाळ. जसं तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये जो काळ मिळाला त्या काळ आम्ही सत्कारणी लावला. मग तुकोबारायने ज्यावेळेला ते 21 वर्षानंतर जसा त्याग केला म्हणतात संसाराचा, तर पूर्ण काळ भंडारा, भामचंद्र घोरड्या डोंगरावर एकनाथी भागवताचे हजारो पारायण, ज्ञानेश्वरीचे पारायण, अहो रात्र नामचिंतन, दिवस न कळे रात्र न कळे, अशी त्यांची तुकोबाराची स्थिती. नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णुमे किती तया सुखा. अशा प्रकारचे त्यांचं जीवन झालं. म्हणून साधला हा पर्वकाळ. हा पर्वकाळ का साधला का त्याचं प्रयोजन आहे. गेला अंतरीचा आतलं मळ निघून जातं. कारण नामा सरिसाचे हरी, रिघे हृदया माझारी, तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरे हृदय शुद्धी, तेव्हा प्रपंच सांडो निवासना, जडोनी ठाके जनार्दना. आत्मकरणामध्ये जेवढं नामस्मरण करू, जेवढी संतांची संगती करू, जेवढं ग्रंथाचं अवलोकन करू, तसं हे आतला मळ जात असतो. हे काम क्रोध हे सगळे काय आहे? आतला मळ आहे. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे सगळा मळच आहे महाराज. मग हे त्याच्याशिवाय जात नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, 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 तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. Oh,
येणे तसे मन झाले काही कमी जास्त झालं का? ठीक आहे का? ते आता वादन करताना वाटतं कुठेतरी थोडीफार गडबड आहे कुठेतरी. बाकी असं ते प्रमाण बंद होताना असं बेस सुरू वाटतं. आता जमलं. तुम्हाला कोणाला वाटेल टाइमपास करू राहील तसं नाही बरं. काही लोकांना असं वाटतं यांना काही येतच नसेल म्हणून चाललं वय. विठाला विठाला काय होतं ते स्वरात नसलं ना तर प्रमाण म्हणता ज्यावेळेला आपण बंद करायला पाहतो त्यावेळेला ते बेसरून जातं. म्हणून तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले, म्हणजे हा मळ निघून जातो. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जे माणसं जास्त नामस्मरण करतात, जे माणसं नेहमी गीता पाठ करतात, त्यांचं अंतःकरण शुद्ध होत जातं. त्यांना प्राणीमात्रामध्ये परमात्म्याचं दर्शन घडू लागतं. त्यांच्या स्वभावात परिवर्तन घडतं. कारण ते औषधाचं गुण आहे. ह्याची भवरोगाचे औषध जन्मजरा तुटे व्याध अनिक काही नव्हे बाद करील वध षडवर्गा सावळे रूपल्या वेडोळा सहाच वठरांचा मेळा पदर लागोने दिखळा नाम मंत्रमाळा विष्णू सहस्रनाम. जे अखंड नामचिंतन करतात त्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन घडतं. कारण त्या औषधाचा तो फायदा आहे. ते तुम्ही करत राहिलं तर ते आपोआप होतं, आपोआप घडतं. तुम्ही फक्त घेत राहा. त्याचे फायदे तुम्हाला जाणवतात. पण तुकोबाराय म्हणतात की गेला अंतरीचा मळ साधला हा पर्वकाळ. तो पर्वकाळ साधला या शब्दाचा अर्थ मनाजोक्त झालं. आपण काय म्हणतो, आपलं हे काम काय झालं, साधलं म्हणजे मनाजोक्त झालं असं म्हणायचं. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. आणि आता जन्ममरण ज्याच्यानं निर्माण होतं त्याला दोन गोष्टी आहेत. एक तर पाप आणि पुण्य. पापानं पण जन्म घ्यावा लागतो आणि पुण्यानं पण जन्म घ्यावा लागतो. पुण्यानं चांगल्या ठिकाणी आपल्याला काही दिवस राहायला मिळतं, पुन्हा खाली यावं लागतं. पुण्यकर्म केलं, मोठे मोठे यज्ञ केले, पुण्याचं काम आहे. आता एवढे मोठे दान धर्म वगैरे करतात. भगवत अर्पण बुद्धीनं नाही केलं तर त्याच्यापासून आपल्याला पुण्य होतं. पुण्याचं काम आहे बुवा. कोणाला वस्त्र द्या, कोणाला सोनं द्या, कोणाला धन द्या, कोणाला धान्य द्या. पुण्य लागतं माणसाला. करा लागतं ना. कोण काय म्हणतं लागत नाही असं थोडंच आहे. दान धर्म केल्यानं याच्याने पुण्य लागतं. पण ते पुण्य लागतं या भावनेनं तुम्ही जर ते दान केलं तर ते पुण्य तुम्हाला काही काळपर्यंत सुख देतं. पुढच्या तुमचा जो काही जन्म असेल त्या जन्मामध्ये किंवा स्वर्गामध्ये तुम्हाला जायला मिळेल, तिथं ते संपून जातं. विशंती. हां बरोबर आहे. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. ते पुण्य संपून जातं. म्हणून हे जे काही स्नान आहे, हा जो पर्वकाळ आहे, तुकोबाराय सांगतात की या पर्वकाळामध्ये आम्हाला अशा प्रकारच्या ज्ञानाच्या गंगेमध्ये आंघोळ करायला मिळाली
की त्या ज्ञानगंगेनं आमचं पाप पुण्य संपून गेलं, असं तिसऱ्या कडव्यामध्ये वर्णन आहे. पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले. पुण्य गेले एका स्नानेची खुंडले. तुकोबाराय म्हणतात या पर्व काळामध्ये ज्या गंगेमध्ये आम्ही आंघोळ केलेली ती ज्ञानगंगा आहे. ती जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी झाले, शांतीशी आले पाल्लव नवे. ते याच्यावर आहे लिहिलेलं बघा, ते महात्मा नस्तु माम पार्थ दैवीम प्रकृतिमाशिदा जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जे होऊन झाले. असं ते गोव्यात खूप गोड आहे. मग ज्ञानगंगे नहाले, या ज्ञानगंगेमध्ये स्नान केल्यामुळं पाप पुण्य गेलं. पापानं नरक पुण्यानं स्वर्ग, पापानं नरक पुण्यानं स्वर्ग, म्हणजे एकूण जन्ममरण काही खुंटीत होत नाही. हो, नरकात गेलं तरी दुःखच आहे आणि पुण्य केलं तर थोडंफार सुख मिळतं. पुन्हा खाली या, पुन्हा खाली या. जसं आता 5 वर्षापर्यंत नेता झाला तर त्याला चांगलं वाटतं, पण पुढे ते पपईचं झाडाचं इतकं त्यांचं आयुष्य राहतं ना. पपईचं झाड किती वर्ष टिकतं? 5 वर्ष. 5 वर्षापर्यंत नंतर पडून जातं. मग पुढच्या वेळेला पंचवार्षिकमध्ये ती पुन्हा सत्ता मिळेल का नाही हे काही सांगता येत नाही, सांगता येत नाही. अशी स्थिती होती. मग किती एखादा मोठा हुद्द्यावर गेला तरी 5 वर्षापर्यंत ठीक असतं ना. तर एखाद्याला सत्ता मिळते, मागे सत्ता मिळाली, कोरोना काळ लागला, काही त्याचा उपयोगच नाही. नुसतं फडकं बांधून फिरायची पाळी आली, नुसतं फडकं बांधून पतंग उडवायची पाळी आली नुसती. असं तर अशा प्रकारचं होतं कोरोना काळामध्ये. म्हणजे काही गोष्टी त्या आपल्याला उपभोगायला मिळत नाही, आणि जरी मिळाल्या तरी ते पुन्हा पडल्यानंतर माणसाला दुःख होतं. सत्तेवर आहे तोपर्यंत बरं वाटतं, पुन्हा दुसऱ्या वेळेला नाही मिळाली तर त्याचं दुःख होतंच. अशी ती गोष्ट आहे. म्हणजे काही गोष्टी ज्या मिळाल्या तरी काही दिवस टिकतात. म्हणून पाप आणि पुण्य ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, ह्या दोन्ही गोष्टी संपल्या पाहिजे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपण लागून येतो पाप पुण्यांगा. पण ज्ञानगंगेमध्ये स्नान केल्यामुळे पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटली. म्हणून साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
गोडे आला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ, पापपुण्य गेले एका स्नानेची खुंटले, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. हे शेवटचं कडवं आहे, 10-5 मिनिटाच्या मध्ये त्याचं आपण हे करू की तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. ही जी वाणी आहे, हो, ज्या वेळेला जनार्दन जनी, जन नव्हे अवघा जनार्दन, ज्ञानगंगेनं स्नान केल्यानंतर आपल्याला या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये जनार्दन दिसायला लागतो, म्हणजे परमात्मा दिसायला लागतो. शुची शुनीचैव स्वपाकेचं पंडिता समदर्शिनः. तो सगळा माझा परमात्माच आहे. हे सगळं काही नटलेलं विश्व आहे. हे सगळं विश्व काय आहे? विश्वी विश्वंभर. सगळ्या विश्वामध्ये तो परमात्मा नटलेला आहे. असं जनी जनार्दनी ज्यावेळेला ही दृष्टी होते, वृत्ती होते, त्यावेळेला वाणी शुद्ध होते. तुका म्हणे वाणी शुद्ध, शुद्ध इकडे घ्यायचं, वाणी शुद्ध होऊन जाते. कारण जनी जनार्दन दिसतो, मग सगळीकडे आपणच नटलेलो आहे. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेषू ठेला दया पुरुषा. असं आपलंच सगळं दिसायला लागल्यावर मग माणसाला काय एकमेकापासून हे होईल सांगा तुम्ही? तिथे काय करणार आहे? आपलंच म्हणतो ना, आपलंच दात आणि आपलेच जीभ. जीभ दाताने चाविली, कोणी 32 पाडिली, असं म्हणतात ना. काय आपली जीभ आहे, आली दाताखाली, मग काय रागा रागा काय दात तोडता? हे बत्ता आणणार आहे, या दाताचं पाऊस आता लय जिभेच्या मागं लागलेले. किंवा एखाद्या लेकरू आहे, छोटंसं तानं लेकरू आहे, आईच्या मांडीवर घाण केली तर काय आई मांडी कापून टाकते का? ती काय म्हणते, माझंच लेकरू आहे, माझंच लेकरू आहे. तसं हा भाव बदलून जातो. जनी जनार्दन, जनी जनार्दन ऐसा भाव. सगळ्या जनामध्ये तो परमात्मा आहे, तर माणसाची वाणी शुद्ध होऊन जाते. तो कोणालाही बोलला तर तो मी समजूनच बोलतो ना, मग त्याला दुसरी वस्तू दिसत नाही. म्हणजे कोणीही समोर आला तरी. आता इकडे एक या कोणत्या भागाला बघा, परभणीकडे काय कुठे मला माऊली महाराज होऊन गेले, बीडला. हां बरं, माऊली ते असं राहायचे नेहमी. तेच ना माऊली महाराज, चाकणवाडी. हां, त्यांचं मी एकदा दर्शन झालं होतं मला, पण ते कधी पण बोलायचं ना तास, कारण सगळीकडे तो माझा भगवान. त्यांचे कीर्तनात सुद्धा असंच हात राहायचं, असं हातून. आमचे आदरणीय प्रातस्मरणीय डोंगरेजी महाराज, हो, ते डोंगरेजी महाराज जे भागवत सांगायचे ना, तर सुरुवातीला जे त्यांनी असं हात जोडले, तर भागवत होईपर्यंत ते हात असे करत नव्हते. तर देखो सर्वाहुती पाहे एक वासुदेव, सर्वाहुती पाहे एक वासुदेव, सर्वाहुती पाहे एक वासुदेव, सर्वाहुती पाहे एक वासुदेव. सोनिया ठाव हंतेता, सोनिया वा, खूप छान प्रमाण दिलं. सर्वाभूती पाहे एक वासु. सर्व ठिकाणी हे समस्तई श्री वासुदेव, ऐशिया प्रतितिरसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझे राव आणि ज्ञानिया तोची. सर्व ठिकाणी तो परमात्मा दिसल्यामुळं आता कुणाशी बोलायचं असेल तर हात जोडून बोलायचं, हात जोडून बोलायचं. आमच्या तोंडुळीमध्ये आम्हाला हे होते, हेडमास्टर होते, ते देशमुख गुरुजी होते. ते आपल्या लेकराला सुद्धा आरे तुरे बोलत नव्हते. त्यांच्या लेकरा योगायोगानं त्यांच्या मुलाचं नाव नंदू होतं बघा. ते कधी बाजारात गेले ना, हा नंदू भाऊ तुम्हाला काय सांगताय, अनुभव सांगा, असं लेकराला. ते छोटंसं लेकरू होतं, त्याला पण म्हणे तुम्हाला काय खाऊ आवडतो,
आणि बायकोला पण, अहो तुमचं काय म्हणणं आहे, आपण का पत्नीला पण ते असंच बोलायचे, काय आणायचं आहे बोला. म्हणजे ती एक अवस्थाच असते बघा, एखाद्याची अवस्था. काही काही माणसाचे आपल्याला बघायला मिळतात. आम्ही त्यांच्याकडे ट्युशनला जायचो रात्री, आणि मग रात्रीचे जागायचे. कधी खेड्यापाड्यात झोप लवकर येते, कारण आपल्याला खायला चांगलं मिळतं, आणि दिवसभर चांगले इकडे तिकडे उड्या मारलेल्या राहतात. मग आम्ही काय करायचो, त्या घोंगडीमध्ये असे कंदील कंदील होते अगोदर, कंदिलाच्या उजेडात अभ्यास करायचा. मग ते कंदील असे आत घ्यायचे, वरून पांघरून घ्यायचे, आणि मग कधी कधी असं झटक्याने ते पडायचे, ते भडका कंदील असे भडका भडवा. मग ते अशा गोष्टी काही घडू नये म्हणून ते गुरुजी जागे राहायचे. अहो तुम्ही ही काय तुमची अभ्यासाची पद्धत, हे बरोबर नाही. आणि काय झालं होतं, एकदा ते आमचं एक मित्र होतं, त्याला थोडं कमी ऐकायला येत होतं. आमचा एक मित्र होता, त्याला कमी ऐकायला येत होतं, त्याला आम्ही भैऱ्या म्हणायचो. आणि एकदा ते सकाळी सकाळी गुरुजी आम्हाला उठवायला आले. मग आता सकाळी अभ्यास करण्याकरता अंगावरचं पांघरून ओढलं. मला वाटलं त्यांनीच ओढलं. मी आपल्या झोपीत म्हणलं, बाहेर तो कानठळीत ठेवून देईल बरं काय, हो असं मोठ्याने म्हणलं, तू पांघरून ओढू नको मा असं त्याला म्हण. आणि उठून पाहिलं तर गुरुजीने हात धरलेला. अहो असं बोलत नसतात. तरीसुद्धा तेच म्हणलं, वा रे वा. तर हे झालं पाहिजे ना, हे असं होतं. असं तुम्ही जर त्यालाच पर्व काळ म्हणतात, नाही तर काही नाही, गेला काळ सगळा असाच. काही त्याचा उपयोग नाही. याला म्हणतात साधला हा पर्व काळ जनी जनार्दन. तुका म्हणे वाणी शुद्ध, शुद्ध जनार्दन जनी जनार्दन जनी, असा हा अभंगाचा भाव बघितलेला आहे. आपला वेळ संपून गेला. आज फार मोठा पर्व काळ आहे. तुम्ही सगळे या ठिकाणी आलात, तुम्ही पुण्यवान आहात. या पर्व काळाला कीर्तन ऐकण्याची इच्छा होणं, तसं या महिला मंडळी खूप थकलेल्या आहेत आज. पण तरी यांनी एवढी हिंमत केली. मला तरी वाटलंच होतं की हा भाग जवळजवळ रिकामाच राहील, असं वाटलं होतं मला. कारण यांचं दिवसभरामध्ये किती गोष्टी असतात. या कष्टदायक कार्यक्रम असतो यांचा, खूप फार कष्टदायक असतो ते कार्यक्रम. जावे त्यांच्या वंशा तेव्हाकडे तिथे आवराआवरीन ते करणं लय कठीण गोष्ट, कठीण गोष्ट. कधी कधी त्यांना सजून धरून जायचं म्हटल्यावर एखादा तो मालक समोर उभा राहिला, अरे चल ना तुम्हाला 1 घंट्यापासून सांगून राहिले 5 मिनिट थांबा म्हणून. मलाच कळत नाही ह्याचा काय अर्थ होतो. 1 घंट्यापासून सांगून राहिले 5 मिनिट थांबा, म्हणजे असं हे सगळं असूनसुद्धा हे सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि भाग्यवान माणसाच्या नशिबात अशी पर्वकाळची सेवा असते. महासंक्रांतीचा पर्वकाळ, पुन्हा एकादशी व्रत, बुधवार आहे. भगवान पंढरीनाथ प्रसन्न होण्याचा हा काळ आहे. अत्यंत काळ साधलेला आहे आपल्याला. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. ज्ञानेश्वर आपण प्रत्येक रविवारी संध्याकाळी 5 वाजता इथे गीता शिकवत असतो. आणि काही लेकरं गीता पाठ करू लागले. म्हणजे आता हे आमचे नंदूभाऊची कन्या आहे, श्रेया ना तिचं नाव, हां, तिचे पण 6 अध्याय पाठ होत आले. आमचा हा रुद्र आहे, याचे 6 अध्याय पाठ होत आले. असे काही लेकरांचे पाठ होऊ लागले. हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे. एवढा अनमोल ग्रंथ आहे तो गीता ग्रंथ. तो ग्रंथ तुमच्या कंठस्थ होऊ लागला. बरेच जण येतात, पण काही माणसाला असं मनातून वाटत नाही की आपण पाठ करावं, असं वाटत नाही. मनावर घेतलं तर सगळ्या गोष्टी होतात. अनेक अवघड कामं लोक संसारातली करतात, आणि याला काय झालं. मनावर घेतलं तर होतं बरोबर. सगळ्यांनी आपल्या लेकरा बाळांना वगैरे हे शिकवायला पाहिजे. गीतेसारखा ग्रंथ अशा वयामध्ये पाठ झाला ते विसरत नाहीत. म्हणून हे सगळं आपल्या या कॉलनीमध्ये एक पर्वकाळच आहे असं समजा तुम्ही, की गीतेसारखा ग्रंथ तुमच्या कंठस्थ होऊ लागलेला आहे. आणि मागे आपण म्हणलो तो सप्ताह वेळेला ते हार वगैरे आणू नका, त्याचा काही जो निधी असेल ते आपण लेकरा बाळाला आपण ते
त्याचं बक्षीस वगैरे देऊ, त्यांना ते उत्साह वाढेल. मागच्या वेळेलाच मी म्हणलो तुम्हाला खोडरबडन पेन्सिल देण्याची इच्छा आहे आमची, असं म्हणलो होतो लेकरा. हो, तर हा आमचा रुद्र घरी गेलो म्हणजे खोडरबडन पेन्सिल, बापरे, हे असं बक्षीस. लारे नाही तो विनोद आहे, विनोद आहे असं. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणे घ्यावे तुमते विनुतो असे. प्रभू तुमचे निकेले हे धर्मकीर्तन सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिक पण. विठ्ठल जय जय.